लोकांच्या मनात काय आहे ना की 1 करोड रुपये तर 1 ते 1.5 लाख रुपये पगार ज्यांना असतो तेच काही वर्षांनी कमवू शकतात. बट मॅम 20 ते 30 हजार महिना ज्याला आहे आज आणि त्याचं वय समजा 25 असेल, तो व्यक्ती 1 करोड कमवू शकतो का? आणि तो किती दिवसात कमवू शकतो? समजा तुम्हाला 10,000ची आपण सेप करतोय आणि ती जर का रेग्युलर स्टेपअप करत राहिलं ना तर तुमचं 15 वर्षात पण 1 कोटी होऊ शकतात. खूपदा मी असं बघितले, लोक काय करतात, बोनस येतात ते इन्व्हेस्ट करतील, जसं आता टॅक्स रिफंड्स येतात, कितीतरी लोक अर्निंग करून असे काहीतरी साईड इन्कम्स आणतात आणि त्याच्यातनं म्हणजे सांगतात मला, मॅडम आता ना हे माझा जो पगार येतो तो मी माझ्या घर खर्चाला देतो, हे साईड इन्कम मधनं कम्प्लीट माझे सेव्हिंग्स जाणार आहे. आणि असं करत करत तुला कळणार सुद्धा नाही कधी तू 1 CR क्रॉस करणार आहेस. माझ्या आता एक क्लायंटची मी तुला स्टोरी सांगते. मिसेस 33 इयर ओल्ड आहे, तो 36 इयर ओल्ड आहे. दोघांचाही पोर्टफोलिओ अंदाजे 1.45 CR चा आहे. घर झालेलं आहे, EMI सुरू आहे. आणि तू बघायला पाहिजे, मला ह्या वेळेस म्हणजे आता ह्या सप्टेंबर मध्ये मला ईव्हीची कार घ्यायची आहे 18 लाखाची. मला पुढच्या वर्षी सिंगापूरची ट्रिप करायची आहे, त्याची आम्हाला दोघांना 2.5 लाखाचा खर्च येणार आहे. एवढं विजन त्यांचं क्लिअर असताना आणि मग तिथे असे जेव्हा तुम्ही सुरू कराल, तुम्हाला कुठेही काय, कारण का तुम्ही मॅनिफेस्ट केलं. सो जे क्लायंट्स यांना प्रश्न पडतो की हे काय, हा ज्या बोलतायत ना हे तर काय 1.5-2 लाखाच्या गोष्टी, म्हणजे त्यांना पगार आहे त्यांच्या गोष्टी आहेत, तर असं नाहीये. तुम्ही सुरुवात तर करून बघा. आधी स्वतःला जर का कॉन्फिडन्स नसेल तर एखाद्या प्रोफेशनलची मदत घ्या. तिथे जसा पगार वाढेल तसं स्टेपअप करून बघा. आणि नाही तुमचे 1 CR झाले ना तर म्हणजे इट इज लाईक अ बेट. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.